नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 20 मार्चला आहे स्वामी प्रकट दिन. स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे नामस्मरण केल्याने आपल्यावर स्वामी महाराजांची कृपाही राहणार आहे. तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्त्व आहे आणि सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा. अहोरात्रतेने सर्वार्थ पाप जाते ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवसरात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते. स्वामी नामाचा जप करिता चारही पुरुषार्थ येत आहात. याचा अर्थ काय तर स्वामी नामाचा जप केल्याने चारही पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याची प्राप्ती होऊन जन्ममृत्यूची पुनरावृत्ती होत नाही. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते. कोणालाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून अडकून राहायचे नाही. सर्वांनाच मोक्ष प्राप्ती हवी आहे. त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे. स्वामी आणि बाळप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद होतो. स्वामी म्हणतात, बाळा, अरे आमची भक्ती असली तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागतात. बाळप्पा महाराज विचारतात की यावर उपाय काय तर स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण प्रारब्ध हे भोगावेच लागते. अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला गुरुच्या आज्ञेनुसार आपण नामजप करत राहिले पाहिजे. स्वामी स्वतःसुद्धा भगवान शंकराचे सतत ध्यान करत असतात. नामस्मरण ही सगळ्यात सोपी पण प्रभावी उपासना आहे. नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणी हवी, माळ हवी, हे हवे ते हवे असं काही नाही. नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्रचित्तेने नामस्मरण करता, किती मनापासून नामस्मरण करता हे महत्त्वाचे आहे. नामस्मरण करताना, सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर अशा सेवेचा काय उपयोग. नामस्मरण हे तुम्ही देवासमोर बसून किंवा उठता बसता, चालता बोलता, काम करताना, गाडी चालवताना करू शकता. मासिक धर्म, सुतक, विटाळ या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही. ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशांनासुद्धा महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे. नामस्मरण का करावे? स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे. स्वामींची कृपा, आशीर्वाद सतत आपल्याबरोबर राहावा. आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे. तर आता बघूया की नामस्मरण केल्याने काय होते. सतत नाम जप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच निर्माण होते. आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी. याने आपला दिवस उत्तम जातो. मन प्रसन्न राहते. आपण उत्साही राहतो. दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात. मंत्रांच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात. बुद्धी विचलित होत नाही. मनामध्ये वाईट विचार येत नाहीत. आपल्याला वाईट कृत्याचा पश्चाताप होऊ लागतो. आपली विचारशक्ती वाढते. कोणतेही काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. मनाची ताकद वाढते. आपले मन खंबीर बनते. आपला राग कमी होतो. राग आल्यास तो पटकन निवळतो. ज्यांना खूप राग येतो त्यांनी तर स्वामींची श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा. नामस्मरण केल्याने मनाला शांती लागते. स्वभाव दोष कमी होतात. नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. आरोग्याच्या तक्रारी तसेच जुना आजार असेल तर त्यामध्ये देखील सुधारणा होते. जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातली वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतात. घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साहाने प्रसन्न होते. बाहेरील बाधा किंवा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारापासून आपले संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्याने आपल्याला प्रारब्धाची तीव्रता देखील कमी होते आणि ही कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकटे आली तर त्यातून लवकर मार्ग देखील मिळतो. संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते. श्री स्वामी चरित्र सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळप्पा महाराज यांनी सतत स्वामींचा श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1.25 लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते आणि त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विषबाधा होत नाही. आकस्मिक संकटांपासून संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता, ताण कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. मनाची चंचलता कमी होते. मन एकाग्र होऊ लागते. मनाची शक्ती वाढते.
आपल्या उतावळेपणा कमी होतो. मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगती देखील होते. आपली निर्णय क्षमता वाढते. हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून येतो. यश मिळते. एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक, चोरी, लबाडी यांपासून आपले संरक्षण होते. लहान मुलांनाही स्वामींच्या नामजपाची सवय लावावी. 11 किंवा 21 वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा. मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे. याने मुलांवर चांगले संस्कार घडतात. त्यांची बुद्धिमत्ता वाढते. मुलांचे आरोग्य चांगले राहते. शिक्षण चांगले होते. खोटेपणा, व्यसन, वाईट संगतीपासून आपली मुलं देखील लांब राहतात. एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी. याने आपले व्यसन सुटण्यास देखील मदत होते. ज्यांना व्यसन सोडायचं आहे त्यांनी डॉक्टरी उपचाराबरोबरच नामस्मरणाचाही उपासना करावी. तसेच घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करू शकता. स्वामींच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध लागण्यास मदत होईल. घरात सतत कटकटी, वादविवाद, भांडणे होत असल्यास नित्य नामजपाने वादविवाद संपतात. घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते. कर्ज झाले असेल तर ते संपण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात. आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. आर्थिक परिस्थितीतून सुधारण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजे. पण नित्य नामजपाने आपल्याला कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाल्याने कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या मार्गी लागतात. नामजपाने सतत स्वामीसोबत असल्याची देखील जाणीव होते. घरामध्ये स्वामींचा वास राहतो. स्वामींची सतत प्रचिती येत राहते. सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती, मीपणा, खोटाडेपणा, लोभीपणा, राग, स्वभाव असे दुर्गुण कमी होऊ लागतात, नियंत्रणात येतात आणि आपण नम्र होतो. आपले स्वभाव दोष कमी होतात. आपली वृत्ती परोपकारी, दुसऱ्याला मदत करण्याची, दयाळू अशी होते. सतत नामस्मरण केल्याने वाचा शुद्धी होते. बोलण्याचे काही दोष असतील तर ते देखील कमी होतात. वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो. आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो. आपली वाणी प्रभावी होते. एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्ती, अपत्य प्राप्तीमध्ये जर अडथळा येत असतील तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी. आपल्या संततीशी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तर अशा वेळेला नामस्मरणाच्या सेवेमुळे त्या अडचणीतून मार्ग देखील निघतो आणि मन परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये एकोपा वाढीस लागतो. स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी. याने आपले व्यवसाय, धंदा, शिक्षण, नोकरीमध्ये प्रगती होते. मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी देखील मिळते. व्यवसायामध्ये वृद्धी होते. कोर्ट कचेरी, स्थावर मालमत्ता यासारखी कामे देखील होत नसतील किंवा या कामांमध्ये त्रास होत असेल तर नित्य नामजपाने मार्ग मिळतो. आपल्या मुलांचे विवाह जुळत नसतील, विवाहामध्ये अडथळे येत असतील, जुळलेले लग्न मोडत असेल, वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामींच्या नामजपाच्या सेवेचा नवस बोलवून नामजपाची संपर्कयुक्त सेवा केल्याने हे दोष देखील दूर होतात. घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात. रात्री झोप येत नसेल तर शांत झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे. सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होऊन लागते. प्रारब्ध शुद्धी होऊन लागते. हातून चांगले कर्म होऊ लागतात. भोग होण्याची ताकद देखील मिळते. जन्मांतरीची पापे नष्ट होतात. जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये माणूस अडकून राहता त्याला मोक्षप्राप्ती होते. रोज दैनंदिन जीवनामध्ये काही सुखांमध्ये अनेक दोष आपल्याला लागत असतात आणि या दोषांमुळे जे पाप लागते त्याच्यापासून नामस्मरणामुळे मुक्तता मिळते आणि जीवन सुलभ होते. स्वामींच्या सतत नामस्मरणामुळे सद्गुरूंच्या नामाची गोडी लागते. सेवा उपासना वाढू लागते. कंटाळा येत नाही. आपली आध्यात्मिक प्रगती होते. मनाला सतत नामस्मरणाची सवय देखील लागल्याने नकळतसुद्धा आपल्याकडून नामस्मरण होते. स्वामींच्या नामस्मरणामुळे गुरुफळ लागते. गृह कुंडली दोष असेल तर ते देखील नष्ट होतात. तर अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत. तुमच्या आसपास असे कोणी लोक आहेत जे अशिक्षित आहेत, वेळेअभावी सेवा करण्यास जमत नसेल, ते घसरून गेलेले आहेत, त्यांना तुम्ही स्वामींची ही नामस्मरणाची सेवा नक्की सांगा. या सेवेचे महत्त्व सांगा. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग मिळेल. जर तुम्ही संकटात असाल, तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर स्वामींची नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करावी. तुम्ही स्वामींचा लिखित नामजप देखील करू शकता. लिखित नामजप म्हणजे काय
श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे. जर लिखित नामजप याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण तो व्हिडिओ नक्की करू. तर नामस्मरणाने संकट येणार नाहीत, पण पैशाचा पाऊस पडेल असं नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने मिळेल. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ हा नामजप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फायद्यासाठी नाही तर स्वामींच्या प्राप्तीसाठी, भक्तीसाठी नामस्मरण करा. आणि ही नामस्मरणाची सेवा तुम्ही आजपासून किंवा जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून 20 मार्च स्वामी प्रकट दिनापर्यंत संकल्पयुक्त सेवा केली किंवा कायम जरी तुम्ही नामस्मरण करत राहिलात तर तुमची हळूहळू प्रगती ही नक्कीच होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगावे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.